हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे बेसन। तर आमच्या विदर्भामध्ये बेसन जास्तीत जास्त चालते। लग्न असलं, कोणता कार्यक्रम असला तर सगळ्यात पहिले बेसन बनवतातच, बेसन आणि चपाती। तर विदर्भातच नाही, मराठवाड्यातसुद्धा बनवतात, असं काही नाही। पण जास्तीत जास्त लवकर झटपट होणारी रेसिपी म्हणजे बेसन भाकर आहे। तर आता मी इथे सर्व जिरं, कांदा, लसण, हिरवी मिरची, जिरं, मोहरी आणि हळद इथे तेलामध्ये तळून घेत आहे आता। तर ही माझी बेसन बनवण्याची पद्धत आहे। तर इथे छान भाजून घ्यायचं आहे सर्व आणि नंतर आता इथे मी टाकत आहे संबार आणि टमाटर। तर छान गाळ होऊ द्यायचं संबार आणि टमाटर। आपण जेवढी फोडणी जास्त भाजू, जे व्यवस्थित होऊ देऊ, तेवढी आपली कोणती पण भाजी असो त्याला टेस्ट येते। तर छान आता इथे मी मीठ वगैरे टाकून घेतलं आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकायचं, म्हणजे आपल्या मिठामुळे टोमॅटो एकदम छान होतो, म्हणजे अशा फोडी फोडी राहत नाहीत, तर तो टोमॅटो असा गाळ होतो। नाहीतर जेवता वेळेस भाजीमध्ये जास्तीत जास्त टोमॅटोच्या फोडीच लागतात। जे पण वरतून टोमॅटो टाकतात, समजा जास्त होऊ देत नाही, गाळ होऊ देत नाही, तर त्या भाजीमध्ये टोमॅटो लागतो आणि टोमॅटोची चव अशी गोडसर लागते। त्यामुळे भाजीमध्ये कोणता पण टोमॅटो असा मिक्स होऊ द्यायचा। तर इथं हिरवी मिरची थोडी कमी तिखट आहे, तर थोडं मी लाल तिखट पण टाकून घेते। अर्धा चम्मचच टाकलेले लाल तिखट, ते फक्त टेस्टसाठी, कारण हिरव्या मिरच्या कधी कधी तिखट असतात, कधी थोड्या फिक्क्या असतात। तर इथे छान होऊ देते। तर आता इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे। झाकण याच्यासाठी की टोमॅटो आपला छान झाला पाहिजे, गाळ झाला पाहिजे। तर बघा छान झालेला आहे आपला टोमॅटो, असा गाळ झालेला एकदम। आणि जेवढं आपली जी भाजणी असतो, आपण कांदा, लसण, हिरवी मिरची हे जे आपण व्यवस्थित भाजलं तर भाजीला छान टेस्ट येते। तर बघा आज माझ्याकडली लाईट पण गेलेली आहे, तर थोडंसं काळपटच दिसत असेल तुम्हाला। आता छान भाजले, आता मी टाकून घेते पाणी। आता जेवढं आपल्याला बनवायचं आहे बेसन तेवढं पाणी टाकायचं। तर मी आता एक तांब्या भरून पाणी टाकले। तर आमची ही विदर्भाची भाषा आहे, प्रत्येक गाव ठिकाणची वेगवेगळी भाषा असते। ते म्हणतात ना, शिव बदलली की भाषा बदलली, तशी गोष्ट आहे। तर ही आमची विदर्भातली भाषा आहे। तर बघा आता बेसन पाणी टाकून घेतलं मी, आता बेसन त्याच्यामध्ये कालून घेते। कोणी कोणी वरतून पहिले बेसन भिजवून घेतात आणि नंतर त्याच्यात टाकतात, पण मी तसं करत नाही। थोडं पाणी टाकायचं, थोडं कोमट होऊ द्यायचं आणि नंतर बेसन त्याच्यामध्ये चम्मचने हलवून घ्यायचं, एकसारखं एकजीव करून घ्यायचं। तर खूप लेडीजना असं बेसनसुद्धा जमत नाही, तर त्यांनी नक्की आवर्जून व्हिडिओ बघा माझा, मी कशा पद्धतीने बनवत आहे। तर आणि सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही नवीन शिकणारे जे असतात त्यांनासुद्धा येते आणि खायला पण टेस्टी आणि झटपट होणारी। मी तर म्हणते आमलेट नंतर, अंड्याच्या आमलेट नंतर सर्वात सोपी रेसिपी म्हणजे हीच बेसनच आहे। बेसन भाकर एक नंबर, खायला पण टेस्टी, सर्वात कमी टाईम लागतो होण्यासाठी पण, आणि किती आपल्याला म्हणजे लवकर जायचं असेल कुठं तर पटकन बेसन भाकर केली, खाल्ली, लगेच आपण आपल्या कामाला लागतो। तर बघा आता इथे मी छान बेसनाच्या गुठळ्या पूर्ण फोडून घेते चम्मचनेच। तर खूप सोपी रेसिपी आहे माझी ही, आणि माझ्या पद्धतीने मेन म्हणजे। तर मी रोज नवनवीन रेसिपीज टाकत आहे, तर मैत्रिणींनो नक्की बघा। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आता मी झाकण काढले, बघा किती छान, आणि जेवढं आपण बेसन जास्त शिजवू तेवढी त्याला टेस्ट येते। तर छान शिजवून घेते मी आता, हे बघा। एक पण गुठळी नाही राहिली, बघा किती छान झालेलं आहे। आणि संबार जास्त टाकायचा बेसनामध्ये, म्हणजे अजून छान चव येते। संबार, अजून मेथीची भाजी पण
जी वाळून ठेवलेली असते मेथीची भाजी त्याने तर खूपच छान एकदम एक नंबर लागते बेसन. खूप प्रकार आहेत बेसनाचे. कांद्याच्या पातीचं बेसन होते, टमाटर टाकून नुसतं टमाटर टाकूनसुद्धा बेसन होते, परत दही टाकून पण बेसन होते, आंब्याची कैरी टाकून पण बेसन होते. खूप प्रकार आहेत बेसनाचे पण. तर बघा किती छान शिजलेलं आहे. तरी आता थोडा वेळ मी झाकण ठेवून घेते आणि शिजू देते. तर नक्की मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हे आहे माझं गावरान पद्धतीचं बेसन. झटपट होणारी रेसिपी म्हणजे बेसन भाकर. बघा किती छान शिजत आहे. जेवढं शिजेल तेवढं त्याचं ते वरचं जे तेल असते ते वरती येते आणि खायला टेस्टी लागते आणि दिसायला पण छान दिसते. तर जास्तीत जास्त शिजू द्यायचं बेसन. शिजल्यानंतर एकच नंबर लागते. तर नक्की माझा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पूर्ण बेसन छान झालेलं आहे, उकळलेलं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे. तर घाई गडबडीची डिश म्हणजे बेसन सर्वात फास्ट होणारी डिश आहे. तर बघा वरतून तेल पण आलेलं आहे त्याला आणि बघा किती छान झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मैत्रिणींनो असंच सपोर्ट करा. थँक्यू.